ह्या व्हिडिओमध्ये। तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा, तुम्हाला समजून जाईल त्यांना किती मुली होत्या, किती मुलं होते आणि किती पत्नी होत्या आणि त्यांनी एवढ्या पत्नी कशासाठी केल्या, काय त्याचा उद्देश होता। तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या 8 पत्नी होत्या आणि त्यांना 2 मुलगे होते, छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज, आणि 6 मुली होत्या। तर त्या कोणत्या मुली होत्या त्या आपण पाहूया। तर त्यांच्या पत्नीपैकी सईबाई निंबाळकर या मुख्य महाराणी म्हणून होत्या। 1659 मध्ये सईबाईंचं निधन झालं। तर सोयराबाई राजारामच्या आई आणि पुतळाबाई त्या सती गेल्या होत्या, या मुख्य प्रमुख पत्नी होत्या। तर महाराजांच्या 8 पत्नी त्या महाराणी कोण होत्या ते पाहूया। तर पहिलं सईबाई निंबाळकर, सर्वात प्रिय व मुख्य पत्नी। 2 नंबरला सोयराबाई मोहिते, राजाराम महाराजांच्या आई। 3 पुतळाबाई पालकर, त्या सती गेल्या होत्या, त्या काळामध्ये सती जाण्याची पद्धत होती, त्या सती गेल्या होत्या। 4 नंबर तक्वारबाई गायकवाड। 5 सगुणाबाई शिर्के। 6 काशीबाई जाधव। 7 लक्ष्मीबाई विचारे। 8 गुणवंताबाई इंगळे। या 8 होत्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी। तर यापुढे त्यांचं माहेरचंही आडनाव मी सांगितलं आहे। ते माहेरचं आडनाव कशामुळे सांगितलं, तर मुख्य कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढ्या लग्न कशासाठी केले, तर शिवरायांचे बहुतांश विवाह हे केवळ राजनैतिक कारणांमुळे, जसे की मावळा प्रांतातील लोकांचा पाठिंबा मिळवणे किंवा नातेसंबंध मजबूत करणे या उद्देशाने झालेले होते। 6 पत्नी सगुणाबाई वगळता इतर राण्या शिवाजी महाराजांच्या निधनानंतर सती किंवा अन्य कारणांनी त्यांच्या मागे राजगड आणि रायगडावर कठीण परिस्थितीत राहिल्या। तर त्यांचे पुढे 8 पत्नी तुम्ही तर पाहिल्याच आहेत। आता त्यांची मुले छत्रपती संभाजी महाराज, हे तर कोणाला माहित नाहीत, सगळ्यात पूर्ण जगाला माहितीत आपले छत्रपती संभाजी महाराज राजे कसे होते ते। आणि त्यांचीच आई होती सईबाई, आणि दुसरे होते छत्रपती राजाराम महाराज, त्यांची आई म्हणजे सोयराबाई। आणि त्यांच्या 6 मुली कोण होत्या, तर सखुबाई